पालकांना डिकंडिशनिंग होण्याची गरज आहे, कोरं होण्याची गरज आहे मुलांना वाढवण्यासाठी. कुठल्याही वयामध्ये मूल काही शिकू शकतं. ओके, आपण बघित असं की पु ल देशपांडेंनी वयाच्या 50व्या वर्षी बंगाली शिकली, की जे आपण म्हणतो की भाषा एका ठराविक वयामध्ये शिकली पाहिजे, मग ते 50व्या वर्षी शिकू शकले. जसं तुमचं मूल जन्माला आलं, प्लीज एज्युकेट व्हा स्वतः आणि असं काहीतरी शोधा. जशी माझी घुटमळ होती तशी तुमची नको व्हायला. महाराष्ट्राचे पूर्वीचे शिक्षण आयुक्त होते, त्यांचं एक खूप क्लासिकल वाक्य आहे. ते म्हणाले होते की सीखने के लिए पैसा नहीं लगता, सीखने के लिए माइंडसेट लगता है. आफ्टर ऑल एज्युकेशनचा अर्थ काय, मुलांना काय समजलंय, किती त्याच्या आत गेलंय. सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि इकडनंच आम्हाला उत्कृष्ट शिक्षण मिळालं पाहिजे. माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की जेव्हा मी मॅथ्समधल्या काही टर्मिनॉलॉजीज किंवा काही फॉर्म्युले शिकलो, त्याचा आयुष्यात मला पुढे कधी उपयोग झालाच नाही. ओके, आणि मला मॅथ्स तसं शिकवलंच गेलं नाही की फक्त मॅथ्स जसं कॅल्क्युलेशन एवढं शिकवलं गेलं. तर मग आता मी ॲज अ स्टुडंट जेव्हा विचार करतो की अरे या काही काही गोष्टी आहेत ज्याची मला एज्युकेशनची गरजच नव्हती, त्यात माझा वेळ का गेला. आणि मग या गोष्टी तुला कधी फील नाही झालं की तू जे शिकली आहेस या नॉर्मल बोर्ड्समधनं, त्याचा ॲक्च्युली काय लाईफमध्ये फायदाच नाही आला, तर आपण का शिकलोत त्या गोष्टी. यू आर राईट. मी म्हणाले तसं मला काहीही आठवत नाही आहे, कुठल्याही स्पेसिफिक मॅथ्स रिलेटेड कॉन्सेप्ट असतील किंवा काही. जे मी अनुभवातून शिकले ते मात्र खूप व्यवस्थित लक्षात आहे. बरोबर. अक्षरनंदनमध्ये आम्हाला किंवा आईण्याच्या शाळेमध्ये सुद्धा खूप सारे प्रोजेक्ट्स करायला सांगितले जायचे, प्रकल्प पद्धती. मग त्याच्यामध्ये मुलांनी सगळं प्लॅनिंग काय करायचं, त्याचं ते प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहायचं कसं, कोणाशी बोलायचं, हे सगळं शिकवलं गेलं. बरोबर. हे मला कधीच कन्व्हेन्शनल शाळेमध्ये नव्हतं की एक चार्ट आहे, घरी या 4 गोष्टी लिहून आण आणि प्रेझेंट कर, इथपर्यंतच थांबलं होतं. पण एखादी कुठलीही कॉन्सेप्ट कशी शिकली पाहिजे ही जी ह्या प्रोसेसमधून मी जे गेले ना, ते मला माझ्या कामामध्ये खूप उपयोगी पडतं. ओके. सो आय थिंक मे बी आय एम द रॉंग पर्सन की मला हे कधीच कॉन्सेप्ट लागल्या नाहीत म्हणून मला त्याचा फार फरक नाही पडला. एका ठिकाणी तर डेफिनेटली लागल्या जे होतं जेव्हा मी इकॉनॉमिक्स शिकत होते. माझं बॅचलर्स आणि मास्टर्स दोन्ही इकॉनॉमिक्समध्ये झालं आहे. मी जेव्हा बाहेर शिकायला जायचं ठरवलं तेव्हा मला लक्षात आलं की मला इकॉनॉमिक्ससाठी मॅथ्स शिकावं लागणार आहे. आणि आपल्याकडच्या बॅचलर्समध्ये तेव्हा तरी आता शिकवायला लागले आहेत, पण तेव्हा मॅथ्स शिकवायचे नाहीत कारण आर्ट्सच्या अंडर आपलं येतं. तेव्हा एक माझी तेव्हा फक्त खंत होती की अरे मला जे मी तेव्हा शिकले होते, म्हणजे तू जे म्हणतोस ना आता मॅथ्समधल्या काही स्पेसिफिक कॉन्सेप्ट्स असतील किंवा इव्हन आपण बेसिक स्टॅटिस्टिक्स सुद्धा शाळेतल्या ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये शिकतो, त्या माझ्या कॉन्सेप्ट जर का तेव्हा खूप अजून स्ट्रॉंग झाल्या असत्या ना, तर मला त्याचा फायदा नक्की झाला असता. बरोबर. आणि ह्या सगळ्यामध्ये पहिलं जे मुलांची काही वर्ष असतात ना, जेव्हा ह्या कॉन्सेप्ट्स फॉर्म्युलेट होत असतात, समजून घेतल्या जात असतात, जसं मॅम म्हणाले की अर्ली चाइल्डहुडच्या ह्याच्यामध्ये असेल किंवा 1ली ते 5वीच्या ह्याच्यामध्ये असेल, जेव्हा मूल शिकायला लागतं, एक्सपिरियन्स घ्यायला लागतं, आय थिंक तेव्हाच वेगळ्या प्रकारे कॉन्सेप्ट शिकवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आय थिंक ते मी मिस केलं या कन्व्हेन्शनल शाळांमध्ये जाऊन. कारण 6वी नंतर किंवा जेव्हा मी आईण्याच्या शाळेत गेले, अक्षरनंदनमध्ये आले, तेव्हा मी वेगळ्या पद्धतीने शिकायला लागले. सो माझी खरी शिकण्याची आय थिंक प्रोसेस तेव्हापासून झाली होती असं मी म्हणेन. सो माझा पाया थोडासा कमकुवत राहिला, ज्याने मला आय थिंक नंतर सुद्धा थोडासा त्रास झाला तिथे. सो मॅथ शिकत असताना ती एक खंत मला राहिली की अरे माझं जर का सगळंच अख्खं शिक्षण या वेगळ्या पद्धतीने झालं असतं तर कदाचित मला माझ्या त्या कॉन्सेप्ट खूप क्लिअर झाल्या असत्या. कारण अक्षरनंदनमध्ये आईण्यामध्ये सगळीकडे ना ही एखादी कॉन्सेप्ट आपण शिकतो आहोत तर त्याचं जगातल्या खऱ्या गोष्टीशी काय रिलेव्हन्स आहे, तुला हे कुठे वापरता येईल, तुला अदरवाईज तुझ्या रोजच्या आयुष्यामध्ये हे कुठे वापरता येईल, हे सुद्धा समजून सांगितलं जायचं, जे मी माझ्या कामात सुद्धा वापरते. कनेक्टिंग द डॉट्स. एखादा पाण्याचा ह्याच्यावरती जर का आपल्याला प्रोजेक्ट करायचा असेल तर पाणी फक्त कुठून येतं, कसं येतं हे नाही, पण पाण्याचा म्हणजे सोशल ह्याच्यातनं काय भाग आहे, त्याचा सायन्समधनं काय भाग आहे, पाण्याचा लँग्वेज रिलेटेड काय भाग आहे, म्हणजे भाषेमध्ये पाण्याबद्दल काय बोल, हे सगळं इकोसिस्टीम समजून घ्यावी लागते. आय थिंक ही जर का मला पहिलीपासून शिकायला मिळालं असतं ना तर फरक पडला असता, खूप फरक पडला असता, खूप जास्त. पण मग तुम्हाला हे प्रश्न सतावत नाहीत की तुमच्या मुलाला हे एक्सपोजर कसं मिळणार, की आता ह्या जी म्हणते की पाण्याबद्दल काय असं किंवा हे कधी होतं जेव्हा शाळेत
का मुलं टाकतात, कारण वेगळं एक्सपोजर दिलं तर शाळेमध्ये. बरोबर. एक द सायन्सला कोणते टीचर येतं, कोणते हिस्ट्रीचं येतं, मॅथ्स येतं, कोणतरी शिकून जातं. तुमच्या मुलाला असं कोण एक्सपोजर द्यायला नाहीये, मग त्याची तुम्हाला भीती वाटत नाही? ॲक्च्युली मला असं याच्यामध्ये काय वाटतं की ती आत्ता जे एक्सप्लेन करून सांगत होती हा सगळा प्रवास, तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक लेमॅन किंवा एक साधा पालक म्हणून मी हे 2 भागांमध्ये बघेन. एक आहे ती शिकण्याची प्रक्रिया आहे आणि दुसरं आहे ते शिकण्याचं कंटेंट आहे. ठीक आहे, तुमचा आत्ताचा प्रश्न आहे तो कंटेंट रिलेटेड आहे. बरोबर. तर तिन्ही प्रक्रिया आणि कंटेंट त्याच्यात मी या दोन्ही गोष्टी कव्हर केल्या. हो. तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला शिकायचं कसं किंवा शिकण्याची प्रक्रिया ही जर तुमची पक्की झाली तर त्याच्यामध्ये तुम्ही कंटेंट काही टाकू शकता. हो. ॲब्सोल्युटली. बरोबर. दॅट्स वाय आय एम एबल टू अप्लाय एव्हरीथिंग वेन आय एम वर्किंग. Yeah. म्हणजे मला ते डॉट्स कनेक्ट का करता येत आहेत, किंवा आमच्याकडे ना कामाच्या इथे एअर ड्रॉप असा आम्ही एक शब्द वापरतो की कुठल्याही प्रोजेक्टमधून कुठेही तेजलला टाकलं तर ती सहज ते 2 मिनिटात समजून घेऊन पुढे जाऊ शकते. हे माझं स्किल आहे, ही माझी स्ट्रेंथ आहे, हे मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं, पण ती कुठून आली तर या वेगवेगळ्या शिकण्याच्या पद्धतीतून गेल्यामुळे आली. ओके. ही वेगवेगळ्या इव्हन शिक्षणाच्या व्यवस्थेतून गेल्यामुळे आली. कारण मला तू ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये घाल किंवा एक्सपेरिमेंटल ह्याच्यामध्ये घाल, ती इकोसिस्टीम समजून घेऊन तिथली लोकं समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे. हे बेसिक्स आहेत ना, हे फंडामेंटल्स आहेत. ते पण हे बेसिक शिकवते कोण? स्वतःहून शिकताय. हां, हे सगळं मूळ स्वतःहून शिकतोय. हे जे तिचे डिझायर, या अपॉर्च्युनिटी टू लर्न येस, या ती मिळाली, या त्यातनं मिळालेला अनुभव आणि नंतर अनुभवांची मांडणी. तू जे करते ते अनुभवांची मांडणी करते प्रत्येक वेळेला. बरोबर. याच्यामध्ये एक मुद्दा माझा राहून गेला आता, जो आपण म्हणालो की आपण शिकण्याची प्रक्रिया आणि शिकण्याचे कंटेंट हे 2 गोष्टी वेगवेगळ्या बघितल्या. जेव्हा माझी शिकण्याची प्रक्रिया एकदम पक्की झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा मला एखादी गोष्ट आता शिकायची आहे, जसं हिला इकॉनॉमिक्स शिकायचं होतं, तर आता इकॉनॉमिक्स शिकण्यासाठी मला काय करायचं आहे, ठीक आहे, याच्यासाठी लागणाऱ्या प्रेरणा जर का माझ्या स्पष्ट असतील तर त्यावेळेस कुठल्याही वयामध्ये मूल काही शिकू शकतं. ओके, आपण बघित असं की पु ल देशपांडेंनी वयाच्या 50व्या वर्षी बंगाली शिकली भाषा, की जे आपण म्हणतो की भाषा एका ठराविक वयामध्ये शिकली पाहिजे, मग ते 50व्या वर्षी शिकू शकले कारण त्यांना ती प्रक्रिया स्पष्ट होती. मग कंटेंट टाकून दिला बंगाली भाषेचा. जसं असं मी म्हणाल की मुलांना मॅथ्स कोण शिकवणार, हिस्ट्री कोण शिकवणार, तर मुळात आम्ही असे कंपार्टमेंटल करत नाही वेगवेगळ्या. जेव्हा मला जसं तिने सांगितलं की जेव्हा पाणी हा विषय घेतला तर तो भाषेशी पण संबंधित आहे, त्याच्यातून सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याच्यातून राजकीय प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या सगळ्या चर्चेमध्ये एक साधा पालक म्हणून मी 2 सर्कल तयार करतो. एक माझं जे सर्कल आहे ते सर्कल ऑफ कन्सर्न आहे. सगळे माझा व्यवस्थेविषयीचा कन्सर्न आहे, माझा शिक्षण पद्धतीविषयीचा कन्सर्न आहे, माझा परीक्षांविषयीचा कन्सर्न आहे, माझं ते रॅट रेसविषयीचा कन्सर्न आहे. आणि याच्यानंतर एक दुसरं माझं सर्कल आहे जे माझं सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स आहे, किंवा माझे रिसोर्सेस, माझ्या क्षमता याच्याप्रमाणे यातल्या कुठल्या गोष्टी मी बदलू शकतो. मी जाऊन व्यवस्था नाही बदलू शकत. मी जाऊन परीक्षा पद्धती बदलू शकतो का? नाही बदलू शकत. पण मी मुलाला अशी संधी तर देऊ शकतो की ज्याच्यामध्ये तो त्याच्या कलाने, गतीने शिकत राहील. शिकणं हे त्याच्यावरचं ओझं असणार नाही, हे देणं माझ्या अगदी सहज शक्य आहे हातात. आणि त्यासाठी माझ्याकडे पैसे नकोत, काही नकोत, माझी इच्छाशक्ती आहे का तेवढी देण्याची. म्हणून मला असं वाटतं की एक साधा सामान्य पालक म्हणून शाळेत टाकायचं आहे, नाही टाकायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना त्यांनी असं ठरवलं की मी माझ्या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सवर काम करेन. मी आपलं स्वतःचं एक्सपोजर काय आहे, येस, ॲज अ पॅरेंट आपलं एक्सपोजर काय आहे. जसंही म्हणा की माझं मूल शाळेत जाते ना, काही अडचण नाही की मला त्याला ओढून शाळेतून काढून टाकायचं आहे अशातला भाग नाही. पण तो जात असताना त्याचे शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित घडतीये का, योग्य प्रकारे घडतीये का, एवढं मी पालक म्हणून बघेन. आणि त्यासाठी पालक म्हणून मला ती प्रक्रिया माहीत असायला शिकायला पाहिजे. आणि म्हणून मी जे म्हणालो की हे जे 3 टप्पे आहेत की ज्याच्यातला पहिला टप्पा आहे पालक प्रशिक्षणाचा, जो तुम्ही स्टार्ट पहिला म्हणालात, येस, की ते सगळेच आसपासचे लोक पण एज्युकेट झाले पाहिजे, हां, नॉट जस्ट द फादर अँड मदर. येस. आणि तोच मुद्दा तेजांनी मांडला आणि मला वाटतं ग्रामनगर त्याच्यावरच काम करत आहे. मॅम, तुमच्याशी मला एक तो पॉईंट म्हणायचा आहे की तुम्ही एवढ्या स्पेशल स्कूलमध्ये शिकवताय, पण तुमच्या मुलीला तुम्ही एकदम कन्व्हेन्शनल स्कूलमध्ये ॲडमिशन दिलेली आहे. बाय द टाईम मला वॉल्डॉर्फची जाण झाली आणि मी ह्या सिस्टममध्ये आले, ती ऑलरेडी 3रीत होती.
अच्छा. आता तिसरीतून काढणं जिथे ती ऑलरेडी मुरली आहे कॉन्व्हेन्शनल कॉन्सेप्टमध्ये, हां. मग ते जरा मला तेव्हा नाही मला हिंमत झाली माझी, म्हणेन मी माझी किंवा माझ्या नवऱ्याची दोघांची आमची ती हिंमत नाही झाली का तिला ह्याच्यातून खेचून ह्याच्यात आणू. आम्ही दोघंही टिपिकली कन्व्हेन्शनल बॅकग्राऊंडचे आहोत, म्हणून कदाचित म्हणून त्यामुळे ती हिंमत नाही झाली. आणि तेव्हा मी नवीन होते या कॉन्सेप्टमध्ये, म्हणून मला अजून माझाही विश्वास अजून बसायचा होता. तर मग जसे जसे मी मुरत गेले या सिस्टममध्ये तसं जसं मी माझ्या नवऱ्याशी बोलत होते, तर आम्ही दोघांनी तसं डिसाईड केलं की अच्छा ठीक आहे, ती कन्व्हेन्शनल शाळेत जाते, ठीक आहे, तो अभ्यास ती तिकडे करते, पण तिचं जे जगणं असणार आहे, तिचं जे वे ऑफ लाईफ असणार आहे, ते आपण असं करू वर्ल्ड ऑफ पद्धतीने, व्हेरी ऑर्गॅनिक, खूप बेसिक करू आपण. तिला रॅट रेसमध्ये नाही टाकायची. ती जे करते तसं तिला करू दे, तिच्या स्वतःच्या एक्सपिरियन्समधनं तिला शिकू दे, तिचे प्रोजेक्ट आपण ती स्वतः करेल, गरज लागली तर आपण आहोत. पण जसं पेरेंट्स सगळ्यांचे प्रोजेक्ट करून पाठवतात तसं नाही, तिला स्वतःला ते शिकून करू दे. म्हणजे शी इज बेसिकली एन्जॉईंग बोथ द वर्ल्ड्स. ती कन्व्हेन्शनलमध्ये शाळेत जाते आणि घरी तिची वाढ जी आहे ती वर्ल्ड ऑफ विनी होते. पण मग तिला असं कुठे फिलिंग येत नाही की जर तुम्ही तिला एवढं आरामात वाढवताय आणि तिला कॉम्पिटिशन रॅट रेसमधनं तिला बाहेर काढायचा प्रयत्न करताय, पण शी इज विथ रॅट्स. येस, शी इज विथ रॅट्स. हां. आणि मला शाळेचा म्हणजे जो मी ऑब्झर्व केलेला प्रॉब्लेम आहे की एक टीचर आणि 80 मुलं, हा तर जनरल शाळांचा एक फील आहे. आणि त्याच्यामध्ये असं असतं की जर तो टीचर पण जो आला, टीचर समाज कोण आली किंवा आला शिकवायला, तर त्याचं पहिलं असतं की सगळ्यांनी शांत राहा, एकमेकांची बोलू नका, बोला तर चॉक फेकून मारला जाईल. मग या सगळ्या थॉट प्रोसेसमधनं जेव्हा ती तुमच्या घरी येते आणि तुम्ही म्हणता की मी शाळेत नशी शिकवते तशी शिकवते, तर तिचं मग असं होत नाही का की मला मग या शाळेत का टाकलंय, हो, तिचे मी या शाळेत काय करते, तिचे कन्फ्युजन्स असतात, तिचे प्रश्नही असतात. आई तू तर मुलांशी एवढी प्रेमाने वागते, आमची टीचर का नाही अशी वागते त्यांच्याशी. तर मग मी तिला हेच समजवते, बाळा ही तुझी सिस्टम आहे, ती तुला एक्सेप्ट करावी लागणार आहे तिकडे, पण तू घरी येऊन तुला काय करायचंय तुझ्या मनाचं कर. पण हा जो माइंडसेट आहे ना की बाबा शाळेत एक वेगळा मी असतो आणि घरी आले की वेगळा मी असतो आणि खाली खेळायला गेलो की वेगळा मी एक असतो, म्हणूनच आय वुड रादर, म्हणजे माझं हे म्हणणं आहे की पेरेंट्स आत्ताच एज्युकेट व्हा. जसं तुमचं मूल जन्माला आलं, प्लीज एज्युकेट व्हा स्वतः आणि असं काहीतरी शोधा. जशी माझी घुटमळ होती तशी तुमची नको व्हायला. बोला ना. मला म्हणायचे, तुम्ही म्हणालात आता की मूल जन्माला आलं की शिका, मी म्हणते नाही. तुमचे जे 2 पॉडकास्ट आहेत ना, मी लग्न करायचं किंवा नाही, खूप महत्वाचं आहे. कारण हे सगळं आम्ही मुलांसमोर, हे क्लॅशेस आणखीन सगळं मुलांसमोर येणार असतं. आपल्याला त्यांना सुरक्षित कुटुंब देणं ही आपली जबाबदारी आहे. ज्या वेळेला मी लग्न करायचं किंवा नाही, वेदर आय एम मेंटली प्रिपेअर्ड फॉर दॅट, इमोशनली, हा विचार तेव्हा करायला लागतो, कारण त्याला एक सुरक्षित घर द्यायचं असतं आणि पुढे मूल जन्माला देत. मग अशी आपण तो मुद्दा डिस्कस केला की जर कम्फर्टेबल नसेल, कोणाच्याही प्रेरणा जर मारल्या जात असतील, तर आपण मुलाला काय देणार, सुरक्षित कुटुंब नाही देऊ शकत. आणि म्हणून हा विचार, हे मी कळकळीने आणि ह्या प्लॅटफॉर्मवरनं सांगते की हा विचार तेव्हा करण्याचा विचार आहे मुलाच्या शिक्षणाचा. आणि मूल, आपल्याला वाटतं की हा मूल नंतर शिकतं, नाही, मूल पोटात असताना 3ऱ्या महिन्यापासून, 3ऱ्या आठवड्यापासून त्याचं शिक्षण, जेव्हा मेंदूची जडणघडण होते तेव्हापासून त्याचं शिक्षण चालू होतं. आणि ज्या वेळेला 80% मेंदूची वाढ जी आहे ती पहिल्या 2-3 वर्षात होते. आयुष्यभराला लागणारी जी कौशल्य आहे ती पहिल्या 2 वर्षात मूल अचीव करतं आणि पहिल्या 5 वर्षात 90% वाढ होते मेंदूची. एवढं जर सगळं होतं ते कुठे होतं, घरात होतं. मूल अजून शाळेपर्यंत गेलेलंही नाही आहे. आणि एवढी सुवर्ण संधी, जो आपण गोल्डन पिरियड म्हणतो मेंदू शिक्षणाचा, तर आणि ह्या बाबतीत पालकांना काहीच माहीत नाही. आणि म्हणून या प्लॅटफॉर्मवर मी आणखीन एक सांगते, गायनाकॉलॉजिस्ट आणखीन पेडिट्रिशियन्स आहे, तर त्यांना मी आवाहन करते की ही जाणीव पालकांना करून द्या. कारण खूप महत्त्वाचा काळ आहे मुलांच्या शिकण्याचा आणि सहज शिक्षणाचा. कारण जे प्रश्न आपल्याला आज भेडसावत आहेत ना, की कुठल्या माध्यमात घालायचं, इंग्लिश मिडियम, मी सांगते की ह्या काळामध्ये मुलं सहज शिकतात भाषा आणि कितीही शिकतात. हा पुढे जाऊन विचार करण्याचा नाही आहे, हा या काळात विचार करण्याचा आहे. मग आपल्याला बोर्ड्सचं काही पडत नाही त्यावेळेला, कारण उत्स्फूर्तपणे शिकणं. आणि मग पूर्ण जग असतं, पूर्ण निसर्ग त्यांच्या असतं, सिलॅबस नाही. बरोबर. एवढं अफाट जग त्यांना शिकण्यासाठी असतं आणि त्यांच्या प्रेरणा त्यांच्याकडे असतात, पण त्यांना त्या शिकण्याच्या प्रेरणा आहेत हे पालकांना माहितीच नाही. कारण त्यांचं जगणं आम्ही ठरवून टाकलेलं आहे, कारण आम्ही तसे जगलो. आमचं जगणं दुसऱ्यांनी ठरवलं होतं. वर्तनवाद आणि आता आलेला रचनावाद, हा तो फरक आहे. आणि जेव्हा मी म्हणते की तेव्हा शिकायला पाहिजे का, कारण पालकांना डिकंडिशनिंग होण्याची गरज आहे, कोरं होण्याची गरज आहे मुलांना वाढवण्यासाठी.
आणि म्हणून हे पहिले 2 पॉडकास्ट मला महत्त्वाचे वाटतात. तर आम्ही मुलांचा विचार शून्यापासून करू आणि मग ती आपण वातावरणाची आखणी आहे, जे काय आहे ते आपल्याला करता येते. कुटुंब तयार करून ठेवता येतं आजी आजोबांपासून, की हे ते सगळं आहे. मग हे जे म्हणतं की पेरेंटिंग जे सगळ्यांना आधीपासून असलं पाहिजे, तर ते एज्युकेशन हे आधीपासूनच लोकांना मिळालं कसं पाहिजे. शिकतं मूल असतं कसं, मूल शिकतं कसं, ते वाढतं कसं, कोणते टप्पे आहेत. आणि आज आपण विचार करतो की ही स्थित्यंतरं होत आहेत, ही गती आहे. पण पहिल्या 2 म्हणजे अगदी मूल जे वाढतं, वाढीचे टप्पे आहेत, त्या प्रत्येक टप्प्यावर निसर्गाने अशी सोय करून ठेवलेली आहे ना, की तो संघर्ष ती मुलं अगदी सहज लिहिलंय. कोणी सांगतं का 3 महिने झाले तू पलट म्हणून? नाही. हो. हा, तू उभं राहा. मगाशी जी पूर्ण प्रक्रिया की त्याने स्वॉट अनालिसिस केलं की इथून इथपर्यंत मी चढू शकतो का, मी नाही चढू शकत, मग जाऊन ते आणणं, एवढं सगळं गहन घडतंय तिथे आणि त्याची आपल्याला कल्पनाच नाही आहे. अवेअर नाही होत आपण. पियाजेने आपल्या 3 मुलांच्या वाढीवर हे सगळं ही पूर्ण शिक्षण प्रक्रिया मांडली. पण वाईट मला असं वाटतं की 2 प्रवाह आहेत तरुणांचे. आता तरुणाई एवढ्या गहन प्रश्नावर विचार करते, लग्न करावं, आणि हे गहन कोणाला वाटत नाही. म्हणजे आज कधी कधी एक वर्ग असे जो कट्टर आणि ठामपणे विचार करणारा जो असतो, त्यांना हे फॅड वाटतं. पण मला खरंच हा जो प्रवाह आहे ते मला खूप बरं वाटतं, कारण इतक्या गहनपणे विचार करणार, कारण ही मुलं गांभीर्याने विचार करतात ह्या गोष्टीवर. जर मी त्या मुलाच्या जन्माला न्याय देऊ शकणार नसेल तर मला अधिकार आहे का त्याला जन्माला घालण्याचा? आणि संवेदनशीलपणे प्रत्येक पारंपरिक कुटुंबातल्या सुद्धा प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीचा विचार करण्याची खूप गरज आहे. आणि आता असं पण आहे ना की पॅरेंट्स असं झालं की आता वॉर्डरोबची फी किती असेल? 1-1.5 लाख फी. तरी मी म्हणतो 1-1.5 लाख फी कमी आहे. म्हणजे मी कमी म्हणतोय ते लोक शिवाय घालतील, पण ही कमी आहे. कारण मी बघितलंय 3-4 लाखापर्यंत फीज आहेत पर इयर शाळांची. आणि मग ही जी 3-4 लाख रुपये कॉस्ट किंवा ही 1.5 लाख रुपये कॉस्ट जी आहे ती मुलाला शिकवायची कॉस्ट आहे, जी तुम्ही फ्रीमध्ये करताय. तर याच्यामध्ये एक मला महत्त्वाचा मुद्दा अजून मांडायचा होता. त्यांनी पण अतिशय पोटतिडकीने आत्ता या सगळ्या गोष्टी मांडल्या, की पालकांना या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी शांतपणे बसून विचार करण्याची गरज आहे. एक पॉज घेण्याची सगळ्यांना गरज आहे. ओके, आता आपण काय केलेलं आहे, सगळ्यांनी एवढं स्पीड धरलेलं आहे की याच्यात पॉज घ्यायला तयार नाही. तर असं नाही, कुठंतरी एक आपल्याला पॉज घ्यावा लागेल. कोविड काळामध्ये मला फोन करत होते अनेक पालक, येऊन भेटत होते. तर तेव्हा काय झालं होतं की अनेकांचे आर्थिक स्रोत बंद झालेले होते आणि त्यावेळेस ही मुलं शिकणार कशी, हा त्यांच्या पुढचा एक खूप मोठा प्रश्न होता. म्हणजे याच्यातून 2 सामाजिक प्रश्न तेव्हा तयार झालेले होते. एक तर आर्थिक स्रोत बंद झाल्यामुळे शाळेची फी भरणं अवघड होतं. बरोबर. आणि ग्रामीण भागात जसं तू मगाशी म्हणालास की हे ऑनलाईन वगैरे शिकण्यासाठी ते प्रिपेअर्डच नाही. अशा 2 ठिकाणी तिथं शिक्षण ठप्प झालेलं होतं. तर जेव्हा हे पालक आमच्याकडं आले आणि तेव्हा मी त्यांना सांगितले की तुम्ही 10वी ही केवळ 1200 रुपयामध्ये देऊ शकता. पुस्तकं पण तुम्हाला घरी येतात. हो. अभ्यास तुम्ही तुमच्या स्पीडनी करू शकता. जेव्हा तुम्ही तयार आहात तेव्हा तुम्ही परीक्षेचा कॉल देऊ शकता की मी परीक्षेसाठी तयार आहे. म्हणजे 10वी-12वीला ॲक्च्युली वय मर्यादा आहे की नाही? आहे. पण कितीपर्यंत असते? नाही, मिनिमम आहे, मॅक्सिमम नाही. मॅक्सिमम नाही. मी 80-90व्या वर्षी पण 10वी देऊ शकतो. हो देऊ शकतो. आत्ता जर तुम्ही परवाच पेपरला बघितलं तर कोणीतरी 17व्या वर्षी डॉक्टर झाला, नीट परीक्षा देऊन आत्ता MBBSला ॲडमिशन घेतलं. तर माझा सांगायचा मुद्दा काय होता की प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. ठीक आहे, की कधीही असं हातबल होऊ नका. हे सामान्य आपलं जे पालक ऑडियन्स म्हणून आत्ता आपल्यासमोर बसलेले असतील त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी आता हातबल झालेलो आहे, माझ्याकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नाही आहेत, माझ्या मुलाची शाळेमध्ये प्रगती होत नाही आहे, त्या मुलाचं करिअर पुढं काय होणार याच्याविषयीचे माझे प्रश्न निर्माण झाले, तेव्हा तुम्ही एका समाजाचे भाग आहात. तुम्हाला एकट्याने विचार करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त हँडराईज करा. नाईस. तुम्हाला हवं असेल तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरी तुमचे प्रश्न टाकलेत तरी विश्वास ठेवा की त्याला उत्तर देण्यासाठी कोणीतरी मागं उभं राहिले. नक्कीच. तर सगळ्यात आधी ही हातबलता आपण जोपर्यंत पालकांची काढून टाकत नाही तोपर्यंत ते पालक एम्पावर होणार नाहीत. दोष पालकांचा नाही आहे. आज सगळेजण त्या परिस्थितीमध्ये भरडत चाललेले आहेत. सो त्यांना एक विश्वास द्या की तुमच्या मदतीला कोणी ना कोणी उभं राहील. बरोबर. ठीक आहे. तर तो विश्वास आल्यानंतर पालक बदलांसाठीचे आतले दरवाजे थोडेसे किलकिले करतील आणि बघतील. आणि मग त्यांच्या पुढं असे आपण एक्झाम्पल्स उभे केले.
तर मला वाटतं की त्या एक्झाम्पलमधून अजून त्यांचा विश्वास वाढेल. बरोबर. मी तर तुम्हाला असं सजेस्ट करेन की एक पॉडकास्ट तुम्हाला शक्य झालं तर असं करा की जी मुलं या सगळ्या व्यवस्थेतून म्हणजे अल्टरनेटिव्हमधून बाहेर पडून हो. आज सेट होऊन काम करतात. आमच्याकडे ॲक्च्युली भाडीपाचेस मध्ये सेलिब्रिटीज आहेत असे. येस, आलोक राजवाडे, राधिका आपटे, हे सगळे अल्टरनेटिव्ह हे सगळे अल्टरनेटिव्ह स्कूल्समधून आलेले लोक यांचं करिअर घडलेलं आहे. येस. इवन मी असं ऐकलेलं की देर इज वन युनिव्हर्सिटी कॉल्ड युवराज युनिव्हर्सिटी, स्वराज युनिव्हर्सिटी. स्वराज युनिव्हर्सिटी, ज्यामध्ये तुम्हाला कुठलीही डिग्री देत नाहीत ते लोक. बरोबर. त्यांचं म्हणणं की तुम्ही आमच्याकडे शिकायला या, Yes. तुम्हाला जे पण ज्याच्यात मास्टर्स करायचं आहे शिकू, तुम्हाला एक आम्ही गुरु देऊ. Right. म्हणजे तुमच्या त्याच्याबरोबर तुम्ही राहाल 2 वर्षासाठी आणि तुम्ही असा प्रोजेक्ट कराल की ज्या प्रोजेक्टने समाजाला काहीतरी फायदा झालाय राईट. आणि जो फायदा झाला तर ती तुमची सर्टिफिकेट आहे. येस. सो अशा पण इन्स्टिट्यूट आहेत की आम्ही तुम्हाला एज्युकेशनला रेडी होत, आम्हाला डिग्रीची गरज नाहीये, Yes. पण हे लोकांना माहिती नाहीये. राईट. आणि आता NEP जे आलेलं आहे आपलं न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आत्ता आली आहे त्याच्यामध्ये आता तुमच्याकडे पॉईंट्स जमा करण्याची मेथड आहे. अच्छा. ठीक आहे की आता माझा मुलगा इंटर्नशिप करत आहे, आता त्याला एका 10वीची एक ग्रेड आहे, त्यावेळेस त्याला या सिस्टममध्ये परत एंट्री करायची आहे. तर 10वीच्या आधीपर्यंत तो मे बी कोर्सेरा, एडेक्स, स्वयं याच्यातून शिकला, इंटर्नशिप्स केल्या, प्रत्यक्ष त्यांनी नॉलेज गेन केलं. तर त्याचे जे काही पॉईंट्स जमा झालेले आहेत त्या पॉईंटच्या बेसिसवर तो तिथे एंट्री करू शकेल. ओके. मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट्स असे या NEP मध्ये आता कन्सिडर केलेले आहेत. ओ वाव. त्यामुळे पालकांना त्याच्याविषयी चिंता करण्याची बिलकुल गरज नाही. त्याचबरोबर मी जसं सांगितलं की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, ओके, याच्यामध्ये OBE, ओपन बेसिक एज्युकेशन असा एक पर्याय आहे की जिथं तुम्ही मुलाला पहिलीपासून पुढं नेऊ शकता. OBEची 3 लेवल आहेत. त्याच्यानंतर NIOS 10th आहे, NIOS 12th आहे. हे सगळं मुलगा मग तुमचा स्पोर्ट्समध्ये काम करत असेल, ॲक्टिंगमध्ये काम करत असेल किंवा शेतीमध्ये काम करत असेल, कुठल्या गोष्टीमध्ये काम करत असू देत, त्याचं शिक्षण थांबणार नाही. बरोबर. याची गॅरंटी आहे. त्याचबरोबर आता एक मुलाला वेगवेगळे स्किल्स अचीव करायचे तर त्याच्यासाठी पुण्यामध्ये अनेक संस्था आहेत, मुंबईमध्ये पण अनेक संस्था असेल. अशा ठिकाणी जाऊन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही विज्ञान आश्रम पाबळसारखी संस्था तुम्हाला माहिती असेल की तिथं 10वी नापास हाच त्यांचा क्रायटेरिया. वाव. म्हणजे काय असतं त्यांचं, एक जण कोणाला माहिती नसेल त्यांना. तर साधारण कसं आहे की आपल्या जी भारतीय व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये आपण अनेक स्किल्स अचीव केलेली आहेत. आपण डेअरी स्किल्स अचीव केलेली आहेत, आपण अगदी घर बांधणीची स्किल वगैरे सगळी अचीव केली. पण विदेशात म्हणजे बेसिकली वेस्ट, पूर्वेकडचे देश आणि आपले, याच्यामध्ये एक मोठा फरक आहे की डॉक्युमेंटेशन, ॲब्सेन्स ऑफ डॉक्युमेंटेशन हे आपल्या कल्चरचा प्रॉब्लेम आहे. तर विज्ञान आश्रमामध्ये काय केलं जातं की तुम्ही जे पारंपरिक व्यवसाय करत आहात हे सगळे व्यवसाय थ्रू डॉक्युमेंटेशन आणि शास्त्रीय पद्धतीने कसे करायचे हो याचं प्रशिक्षण तिथं दिलं जातं. आणि तुम्ही शिरूर या गावामध्ये गेलात तर ट्रक बॉडी बिल्डिंगचा एक तर मोठा बिझनेस आज उभा राहिलेला आहे की जो विज्ञान आश्रमाच्या ट्रिगर आहे. प्लस अमेरिकेतली जी MIT युनिव्हर्सिटी आहे जी जगातल्या पहिल्या टॉप 5 युनिव्हर्सिटीमध्ये आहे, त्यांनी फॅब लॅब विज्ञान आश्रम पाबळला एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि हे सगळे तुम्ही 10वी नापास ते असताना शाळांबरोबर पण काम करतात. अच्छा. शाळेमध्ये मुलांना ते सर म्हणाले तसं विविध व्होकेशनल ट्रेनिंग की अगदी बेसिक म्हणजे आणि मी हे बघितलेलं आहे कारण मी त्यांच्या संस्थेबरोबर थोडासा रिसर्च केला होता. सो मी ॲक्च्युली ते शाळेत घडतं कसं हे सुद्धा बघितलं की आपण साधं ब्लड ग्रुप जर का चेक करायचं असेल तर काय केलं पाहिजे हे मुलांना प्रॅक्टिकल दाखवलं जातं. मुलींना एनकरेज केलं जातं की का फक्त मुलांनीच बल्ब बदलला पाहिजे किंवा एखाद्या पंख्याचं काहीतरी फिक्स करायचं असेल तर ते फक्त मुलांनी का करायचं, तुम्ही पण करा. सो त्याच्यातनं म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंगमधून जेंडर याहीवरती ते काम बरंच करतात. आणि तो त्यांनी म्हणजे त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांच्या कामामध्ये खूप दिसलेलं आहे की मुलींचा कॉन्फिडन्स वाढला आहे. ॲट द सेम टाइम मुलांना ते किचनमधलं काम सुद्धा करायला देतात. की तुम्ही सुद्धा तिथे बसून शाळेत शिकवलं जातं, हे शाळेत शिकवलं जातं. म्हणजे त्यांचं संस्थेचे वेगळे प्रोग्राम पण आहेत पण ते शाळेमध्ये सुद्धा शिकवतात, शाळेतल्या शिक्षकांना बरोबर घेऊन शिकवतात. आय थिंक हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. मला एक फक्त ॲड करायचं होतं की सर जसं म्हणाले ना की पॉज घेतला पाहिजे. आय थिंक एक खूप मोठी अनलर्न होण्याची प्रक्रिया
करणं गरजेचं आहे. आणि मी थोडंसं व्यवस्थेबद्दल समजून घेते कामामुळे, त्याच्यामुळे फक्त पालकांच्या लेवलवरती नाही तर व्यवस्थेच्या लेवलवरती सुद्धा अनलर्न करण्याची गरज आहे. कोणाला? व्यवस्थेमधल्या प्रत्येक घटकाला. म्हणजे 2000 मी जे काही थोडंफार वाचलेलं आहे की 2005 सुद्धा नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क होता, ज्याच्यामध्ये टीचरचा हा फॅसिलिटेटर म्हणून रोल असेल किंवा रचनाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या. पॉलिसीमध्ये नुसतं येऊन बदल घडणार नाही आहेत. त्याच्यासाठी व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला, शाळेतला शिक्षक असू दे, मुख्याध्यापक असू दे, जे म्हणजे आता स्टेट लेवलवरती जे वेगवेगळे ब्लॉक लेवल रिसोर्स पर्सन्स असतात, जे शाळेतल्या शिक्षकांना मदत करत असतात, ते असू देत, पालक असू देत, हा अख्खा एक सिस्टीम लेवलवरती आपल्याला आंदोलन करण्याची आणि चेंजची गरज आहे. तरच आपण ह्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करू शकू आणि ब्लॅक अँड व्हाईट मग ते राहणार नाही. कारण नाहीतर कसं होतं की पॉलिसीमध्ये लिहिलंय की आता मुलांना प्रेशर नाही द्यायचं आहे म्हणून आम्ही परीक्षा काढून टाकली, असं नाही होत ना. मी जस्ट मध्ये इंटरप्ट करतो. एक फनी इन्सिडेंट आठवला मला. मी एका शाळेमध्ये मी पॉडकास्ट करत आपला वॉक्सपॉप करत होतो की मी रस्त्यावरती विचारत होतो की मुलांना मारलं पाहिजे की नाही मारलं पाहिजे, असंच की बघूया लोकांचं काय म्हणणं आहे. तर एक टीचर होती, ती म्हणाली की आम्ही इथं नाही मारत. मी असं कसं, शाळेत आम्हाला तर खूप पडली आहे. तर ते म्हणाले की नाही, आम्हाला हवं तर पेरेंट्स म्हणतात की मुलांना मारा, पण काय ना वर्गात CCTV कॅमेरा असतो. सो त्यामुळे ॲक्च्युअली जे पॉलिसीज पण तू लिहितेस त्याचं किती कशा प्रकारे त्याला बघितलं जातं आहे की त्या टीचरच्या मनात इच्छा आहे मारायची, पण मारत काय नाही कारण पॉलिसी नाही दिलं. अरे पण त्याचा अर्थ तो नाही आहे ना. सो ते समजून घेणं खूप. तर मला तुला हा पण एक विचारायचा प्रश्न की जस्ट बिकॉज तू रिसर्च आणि सगळ्या गोष्टी करतेस, आता आपण सगळ्या गोष्टी बोलतो त्या एज्युकेटेड फॅमिलीज, एज्युकेटेड पेरेंट्स, एज्युकेटेड लोक आपण स्वतः शिकलेलो आहोत म्हणून ह्या गोष्टीबद्दल बोलू शकतो. पण असा भरपूर सारा मोठा एक समाज किंवा समाज नाही म्हणता, मोठा असा एक वर्ग आहे की ज्याला मुलांना एज्युकेशन देणं खूप गरजेचं आहे. कारण तरच ते त्यातनं बाहेर पडतील, त्या ह्याच्यातनं, त्या कष्टातनं. तर मग ह्या लोकांसाठी काय शाळा आहेत? या लोकांनी कशात गेलं पाहिजे? मग ह्यांच्या मुलांचं काय होणार? अगेन मी जे काही माझा थोडाफार अनुभव आहे त्याच्यातनं बोलू शकते. पण आय थिंक त्यांच्यासाठी आत्ता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की शाळेचा ॲक्सेस क्रिएट झाला आहे. बरोबर. कारण त्यांचा प्रॉब्लेम हा तिथपासून सुरू होतो की माझ्या घराच्या जवळ शाळा नाही आहे, तर मी कसं शाळेमध्ये टाकू, राईट. त्यांच्यासाठी पालक म्हणून सुद्धा की शाळेत मी काय प्रश्न विचारले पाहिजेत, शाळेनी काय शिकवलं पाहिजे, शाळेतलं शिक्षण घेऊन काय होणार आहे. माझ्यासाठी फक्त माझ्या मुलाला किंवा मुलीला नोकरी लागली हे महत्त्वाचं आहे, पण ह्याच्या पलीकडे शिक्षण म्हणजे काय, ह्या प्रश्नांपासून ते अजून खूप जास्त लांब आहेत. म्हणजे मी गंमत म्हणून पूर्वी आईला आणि आईबरोबर काम करणाऱ्या लोकांना विचारायचे की तिथल्या आदिवासी लोकांनी तुम्हाला विचारलं का की आम्हाला शिकवा म्हणून. बरोबर, तुम्ही गेलात तिथे. पण तो ॲक्सेस क्रिएट करणं आय थिंक खूप जास्त गरजेचं असतं. आणि मी माझ्या इतर कामामध्ये पण बघितलं की ॲक्सेस क्रिएट करणं तिथे नाही थांबलं पाहिजे. आणि तिथे तो आय थिंक अनलर्नचा आणि व्यवस्थेला आय थिंक डेव्हलप करण्याचा भाग आहे की मी पालक म्हणून प्रश्न विचारू काय, हे मला अजून माहीत नाही. कारण माझा फोकस हा माझं दिवसातलं डेली वेजेसवरती आहेत. सो ते ह्या सगळ्या सिस्टीमपासून खूप लांब आहेत. अजून ऑल्टरनेट स्कूलिंग असेल, वेगळ्या प्रकारे एक्सपेरिमेंटल शाळा असेल, यापासून लांब आहेत. आणि म्हणून शाळा कन्व्हेन्शनल ज्या आहेत त्यांना एम्पावर करणं गरजेचं आहे. कारण शेवटी ते त्या घटकापर्यंत पोहोचणार आहेत. आपण खूप एज्युकेटेड लोक एका पॉईंटनंतर कदाचित आपण आपलं लिमिटेशन असेल किंवा वॉटेवर आपण तिथपर्यंत नाही पोहोचू शकतो. पण एखाद्या खेडेगावातली, एखाद्या छोट्या गावातली शाळा, आणि मी हे बघितलं आहे, मी सरकारी शाळांमध्ये सुद्धा खूप चांगलं काम करणारे शिक्षक बघितले आहेत. आणि आय एम ग्रेटफुल की मला माझ्या कामामुळे ते बघता आलेलं आहे. आहेत असेही शिक्षक आहेत जे तू म्हटलास असं की मारायची इच्छा होते पण नाही मारलं. पण असेही शिक्षक आहेत ज्यांनी माझ्या वर्गामध्ये आता माझ्याकडे 3च शिक्षक आहेत, पण मला 1ली ते 8वी किंवा 1ली ते 7वी पर्यंतच्या मुलांना शिकवायचंय. तर मी वेगळ्या पद्धतीने काय विचार करू शकते हे समजून घेऊन ते अंमलात आणलेले सुद्धा शिक्षक आहेत. की प्रत्येक मूल वेगळ्या पद्धतीने शिकतंय. म्हणजे उदाहरणार्थ 5वीतलाच तू बघितलंस की 5वीमध्ये सुद्धा काही मुलं आहेत जसं ते म्हणाले की जन्मताच ते खूप हुशार आहेत,
सो त्याच्यामुळे त्यांना एक गणितातली पद्धत किंवा एखादं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, आता मला काहीतरी नवीन वेगळं द्या, हे घडतं. ॲट द सेम टाइम असंही मूल आहे जे म्हणते की नाही मला अजून वेळ हवाय, राईट. हा फरक समजून घेऊन त्या प्रकारे त्या मुलाला शिकवणारे सुद्धा मी सरकारी शिक्षक बघितलेले आहेत. सो आय थिंक तिथे आपल्याला कोरमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या कपॅसिटी स्ट्रेंथन करणं, आणि आपण जे म्हणतो की आपल्याला मुलांवरती विश्वास टाकायला पाहिजे की मुलं शिकतील, आय थिंक तसं आपल्याला शिक्षकांवरती विश्वास टाकायला पाहिजे की शिक्षकसुद्धा शिकतील. आय मीन आय बिलीव्ह दिस व्हेरी स्ट्रॉंगली, कारण मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षकांशी इंटरॅक्शन केली आणि बघितलेलं आहे, म्हणजे कामांमधनं बघितलं आहे की तुम्ही शिक्षकांवरती विश्वास टाका. तुम्ही त्यांना वेगळी जी टूल्स तुम्ही मुलांना देऊ बघतायत ते तुम्ही त्यांना देऊ बघा. त्यांचे डोळे असे चमकतात की ओ गणितातलं हे खरं तर वेगळ्या म्हणजे मी नवनिर्मिती नावाच्या ऑर्गनायझेशनशी परत खूप म्हणजे माझ्याकडे आई आणि सासू आय थिंक हे दोघेही एज्युकेशनमधले असल्यामुळे मी ते खूप जवळनं बघितलेलं आहे. पण मी परत ट्रेनिंगमध्ये अटेंड केलेलं आहे तेव्हा मी पाहिलं की शिक्षकांच्या डोळ्यामध्ये असं चमकतात त्यांचे की अरे हे आम्ही काय एवढ्या अवघड पद्धतीने गणित शिकवायचो. हे जसं मॅडम म्हणाल्या की त्यांनी टीचिंग लर्निंग मटेरियल्स बनवली आहेत, जी काही कॉन्टेक्च्युअल लर्निंग कसं करता येईल आणि शिकवता कसं येईल ना, हे शिक्षकांना शिकवणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यावरती आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण त्यांना जर का आपण करेक्ट टूल्स दिली ना तर तेच लोक त्या शेवटच्या घटकापर्यंत ते शिक्षण घेऊ जाऊ शकणार आहेत. पण मग तुला असं वाटतं का की टीचर्सचे पण आता स्कूल्स असले पाहिजेत की ज्या टीचर्स बनत आहेत प्रॉपर, अर्थात की जसं मेडिकल डॉक्टर्स आणि इंजिनियर्स कॉलेज असतात तसे टीचर्स कसे बनले पाहिजेत? अशी स्कूल्स आहेत. अच्छा. प्रश्न असा आहे की एकदा तुम्ही त्या स्कूलमधून बाहेर पडलात टीचरच्या की तिथं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. तर वारंवार तुम्हाला तिथं परत येऊन वारंवार प्रशिक्षण झालं पाहिजे, ज्याला कंटिन्युअल एज्युकेशन ज्याला म्हणतात, अशा प्रकारचं एज्युकेशन झालं पाहिजे. ॲब्सोल्युटली. शिक्षकांसाठी ट्रेनिंग हे असलंच पाहिजे आणि परत त्यांना कसं शिकवायचं हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं. तू जे म्हणतोयस की मला वर्तनवादी पद्धतीने नाही शिकवायचं की एक शिक्षक उभा आहे आणि मुलांना शिकवतोय, तू त्याच प्रकारे शिक्षकांना शिकवायला लागलास तर काय उपयोग आहे, कारण तू बोलतोयस आणि तुझी पद्धत वेगळी आहे. सो त्यांनाही कसं शिकवायचं, त्यांचं कपॅसिटी बिल्डिंग ॲक्टिव्हिटी बेस्ड मधून कसं करायचं. हे स्केलवरती करणं अवघड आहे आणि मी हे मान्य करते, कारण मला बोलणं सोपं आहे आणि मी जे काही गोष्टी बघितल्या आहेत उदाहरणं ती खूप कदाचित छोट्या लेव्हलवरती, स्टेट लेव्हलवरती, काही गावांच्या डिस्ट्रिक्ट लेव्हलवरती बघितली असतील, पण देर आर ऑर्गनायझेशन्स ज्यांनी हे स्केलवरती पण अचीव्ह केलेलं आहे. सो स्केल हा आपल्याला म्हणजे तुझं शेवटच्या घटकापर्यंतचं म्हणतो ना, हल्ली एक लास्ट माईल हा जो एक नवीन शब्द आहे की आपल्याला लास्ट माईलपर्यंत पोचायचं आहे. सो आपल्याला स्केल ही लक्षात ठेवावीच लागणार आहे, कारण आपण भारतासारख्या शहरात राहतो. सो आपण एखाद्या ग्रुप बरोबर काम नाही करू शकत, आपल्याला ते शेवटच्या घटकापर्यंत न्यायचं आणि त्याच्यासाठी शिक्षक हा करेक्ट आपल्यासाठी कनेक्टर आहे. मॅम, तुम्हाला मला विचारायचं आहे की आता आपण सगळे टीचर्स आणि याच्याबद्दल बोललो, पण आता जशा त्या स्पेशल स्कूल्स आहेत किंवा आता तुमची मुलगी एका स्कूलमध्ये राहते, या स्टुडंट्समध्ये काही फरक असतो? तो कसा असतो फरक? स्टुडंट्समध्ये फरक नसतो, स्टुडंट्समध्ये फरक होतो, घडतो तो. अच्छा. माझी मुलगी ज्या शाळेत जाते तिथे कसली मुलं आहेत आणि मी ज्या शाळेत शिकवते तिथे कसली मुलं आहेत, ह्याच्यात खूप फरक आहे. कारण दोन्ही शाळेत घालण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू पण पॅरेंट्सचा वेगवेगळा आहे. हो, त्यामुळे ती मुलं जी स्पेशल स्कूलला पण आली आहेत अशावाल्या, त्यांचं पूर्ण घरात पण एक वेगळं कल्चर असणं ज्याच्यामध्ये या शाळेत आलेत, आणि ही जी ट्रेडिशनल स्कूल याचा एक वेगळं माइंडसेट आहे, तो तुम्हाला जाणवतो? अगदी. माझी म्हणजे वॉल्डॉर्फची मुलं खूप फ्री थिंकिंग असतात. म्हणजे एक बेसिक उदाहरण देते मी, ह्यांना पण सांगितलं. आमच्या शाळेत जेव्हा ड्रॉइंग असतं, एक ॲक्टिव्हिटी ड्रॉइंग असते. सो काय असतं, कन्व्हेन्शनल शाळेमध्ये कसं असतं, कम ऑन चिल्ड्रन लेट्स ड्रॉ अन ॲपल. टिपिकली टीचर एक ॲपल ड्रॉ करते, मुलं कॉपी करतात. किंवा लेट्स ड्रॉ सन टुडे, सन काढते, टीचर लाईन्स करते, मुलं कॉपी करतात. आमच्या शाळेत कसं असतं, एक पेपर दिला जातो, हे कलर्स ठेवलेत, काढ तुम्हाला काय काढायचं आहे ते. सो कॅन यू सी द थिंकिंग? नाही, काही सब्जेक्ट नाही आहे. आज मला बाजाराचं चित्र काढायचं आहे, आज मला दर्याच्या आतलं चित्र काढायचं आहे की तिकडे मासे कसे असतात. सो देर इज अ फ्रीडम ऑफ थिंकिंग. हे जे फरक आहे ते खूप मोठा फरक आहे. आणि फ्रीडम ऑफ थिंकिंगमुळे काय होतं, आय गिव्ह देम द फ्रीडम टू बी क्युरियस. क्युरिओसिटी, अच्छा
पाण्याच्या आत काय काय असतं, माझी क्युरिओसिटी. मग माझ्यासाठी पाण्याच्या खाली काही असू शकतं, मासे असू शकतात, सबमरीन असू शकते, काही असू शकतं, किंवा माणूसही असू शकतो, प्लास्टिकच्या पिशव्या. प्लास्टिकच्या पिशव्याही असू शकतात. आणि हे सगळं त्यांना क्युरिओसिटी अवेक करणं हे माझ्या शाळेचं काम आहे. इट्स द जॉब ऑफ द स्कूल की ही. आणि जसं आपण पहिलं म्हटलं होतं की ह्यांच्या मुलाचं जे हे झालं की त्याने पातेलं घेतलं वगैरे, ते जे एक स्टेप आहे, फर्स्ट टू अराईज क्युरिओसिटी, देन टू गिव्ह देम अ प्लॅन अँड देन टू मेक इट एक्झिक्यूट. हे सगळं ह्या अशा वॉल्डॉर्फच्या सारख्या शाळेत होतं. आणि म्हणून पेरेंट्स शुड रिअली बी अवेअर ऑफ ऑल दिस थिंग्स आणि हे जाणून घ्या की तुम्ही ज्या शाळेत मुलाला घालताय तिकडे हे त्याला फ्रीडम मिळणार आहे का. पण या फ्रीडममुळे तुम्हाला असं वाटत नाही कधी कधी भीती की ही मुलं काहीही विचारतील? म्हणजे आता मी असं बघितलं की आजकालची जी मुलं आहेत लहान एकदमच, बिकॉज एवढं वोक पेरेंटिंग आणि एवढं सगळं चाललंय फ्रीडम, हां, तर मी लहान लहान मुलं म्हणजे ज्युनियर के जी मधली पोरं आहेत जे म्हणतात की हा माझा नवरा आहे, ही माझी बायको आहे. हो, म्हणजे हे पण शाळेत चालू झालंय की खेळतातच नाही तरी भातुकली काय. खेळतातच नाही तरी. आणि म्हणजे प्रश्न एक मला माझ्या समोर किंडरगार्टनच्या मुलांनी विचारले, कसे जन्माला येतात मुलं. हा, पण एज अप्रोप्रिएट एक्सप्लेनेशन देणं हे खूप महत्वाचं आहे. Okay. लॉजिक देणं पण कितपत लॉजिक द्यायचंय. सो जेव्हा अशी मुलं माझ्याकडे येतात, ऑफकोर्स तो 8वीत 9वीत असतात, आय वुड हॅव टोल्ड हिम व्हेरी क्लिअरली की अच्छा एक माणूस असतो, एक बाई असते, ते दोघांचं मीटिंग होतं अँड दॅट्स हाऊ द चाइल्ड इज बॉर्न. पण आता हे किंडरगार्टनचं मुलं आहे, त्याला काय करणार आहे, स्पर्म आणि एग. मग त्यांना काय सांगणार, अच्छा एक आई होती आणि एक बाबा होते, ते दोघंही भेटले आणि त्यांना एक मूल हवं होतं म्हणून ते एका एक ठिकाणी गेले, त्याचं नाव आहे हॉस्पिटल, तिकडून त्यांनी ते आणलं आणि ते आलं. किती सिम्पल एक्सप्लेनेशन आहे. बरोबर. सो हे एक्सप्लेनेशन किंडरगार्टनच्या मुलासाठी खूप आहे. आणि 8वीच्या मुलाला हे नाही पटणार आहे, अच्छा हॉस्पिटलमध्ये गेलं आणि असं कसं. पण 8वी 9वीच्या मुलाला जर मी हे व्यवस्थित समजून दिलं व्हॉट इज ऑल अबाउट, एज अप्रोप्रिएट नॉलेज देणं खूप गरजेचं आहे. मग मला हेच प्रश्न आहेत तुमच्यावर की तुमच्या मुलाने जर तुम्हाला प्रश्न असे विचारले लहानपणापासून, तर तुम्ही मग थोडी त्याला टीचर पॉईंट ऑफ व्ह्यू अप्रोच करताय, तुम्ही कसं अप्रोच करताय या गोष्टींना, या त्याच्या प्रश्नांना? त्याच्या प्रश्नाकडं आपण जे बघतो ते आपण आपल्या एजचे कॉन्टेक्स्ट लावून बघायचा प्रयत्न करतो. तर पहिल्यांदा ते आपण काढून टाकलं पाहिजे की हा जो त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तो आपण या गोष्टींकडं जसं बघतोय तसं तो बघतोय म्हणून त्यांनी विचारलेला नाही. एक हा पहिला मुद्दा झाला. दुसरं यांनी जो विचारला की हाच प्रश्न जर हाच विचारला होता की प्रत्येक मूल विचारणार की मी कसा जन्माला आलो, काय आलो, तर मी सगळ्या पालकांसाठी सांगतो की तुम्ही arvindguptatoys.com या वेबसाईटला भेट द्या. अच्छा. म्हणजे याच्यावर हजारो पुस्तकं फ्रीमध्ये डाउनलोड करायला अवेलेबल आहेत. हजारो ॲक्टिव्हिटीज या हँड्स ऑन तुम्हाला सायन्स मॅथ्स शिकण्यासाठी अवेलेबल आहेत फ्री ऑफ द कॉस्ट. अच्छा. तर याच्यामध्येच एक पुस्तक आहे की एक्झॅक्टली हे 4 वर्षाच्या मुलासाठी पण लिहिलेलं आहे, 10 वर्षाच्या मुलासाठी पण ते लिहिलेलं आहे. सेम सब्जेक्ट, हाच सब्जेक्ट की मी जन्माला कसा आलो. पिक्टोरियल पुस्तक आहे आणि तेच पुस्तक आम्ही सगळ्यांनी एकत्र वाचलं. अरे. आणि त्यात एकदम व्यवस्थित त्या वयाच्या मुलाला समजेल असं सांगितलेलं आहे. तर ती साईट म्हणजे आहे ना पालकांसाठी एक मोठी तिजोरी आहे की ज्याला लॉकच लावलेलं नाही. सिक्रेट सांगितलं सगळ्यांना. त्याला लॉकच लावलेलं नाही आहे. कोणी केलं हे सगळं क्रिएट? अरविंद गुप्ता, पद्मश्री अरविंद गुप्ता हे तुम्हाला माहिती असते, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी ते गुरुस्थानी आहेत. तर त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्यावर केसेस झाल्या तरी चालतील कॉपीराईटच्या, पण जे जगातलं चांगलं आहे ते प्रत्येक मुलापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट पोचलंच पाहिजे. त्या माणसाने केलेली ही मेहनत आहे. त्या माणसाने हजारो व्हिडिओज फ्री ऑफ कॉस्ट हे तयार केलेले आहेत ॲक्टिव्हिटीजचे. मला माहिती आहे की याच्यामधून जपानमधली बुलेट ट्रेन कशी चालते. अच्छा. याचं 70 रुपयाचं मॉडेल तयार केलं होतं, 70 रुपयाचं. त्याचा पण व्हिडिओ आहे. ते मॉडेल हे इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये सिलेक्ट झालं आणि त्या मुलाला 1,00,000 रुपयाचं प्राईज मिळालं. वाव. ओके. आणि त्याच्यामधून त्याला बुलेट ट्रेनची कन्सेप्ट कळाली. सो तुम्ही जो आता कमिंग बॅक टू द क्वेश्चन, मी एक साधा पालक आहे, विचारेन अरे आम्ही मला सांग आता मी मुलाला शाळेत घालू का नको घालू, घालू तर कुठल्या शाळेत घालू. मी म्हणेन कुठल्याही शाळेत घाला. तिथं फक्त मूल काय शिकणार आहे तर मी शिकायचं कसं. पण हे जर का त्याला सप्लिमेंट्स तुम्हाला अजून द्यायचे असतील तर जसं आत्ता सांगितलं arvindguptatoys.com सारखे असेल, विज्ञान आश्रमसारख्या काही संस्था त्याचे DIY नावाचे प्रोजेक्ट्स आजूबाजूला चालू असतात. त्याच्यानंतर तुम्ही खान अकॅडमी याचे तुम्हाला व्हिडिओज फ्री ऑफ कॉस्ट
Available आहेत. अवेलेबल आहेत. हे सगळे सप्लिमेंटरी सोर्सेस वापरा. हो. याच्यामधून जे येतात ते म्हणते की सगळ्या मुलांना अल्टरनेटिव्ह स्कूलमध्ये जायला मिळेल का, सगळ्या मुलांना अनस्कूलिंग करायला मिळेल का, नाही मिळणार. तर सगळ्या मुलांना हे फ्री मिळणार आहे बरोबर. आणि ते फक्त त्यांच्यापुढे ओपन करून द्या. तुम्हाला सुगाता मित्र असतील, वॉल इन द होल हा एक्सपेरिमेंट तुम्हाला माहिती असेल. तेव्हा NITची त्यांनी सुरुवात केलेली होती. हो. दिल्लीमध्ये संस्था होती. कंपाऊंडमध्ये एक त्यांनी होल तयार केलं आणि त्याच्यामध्ये एक कम्प्युटर बसवला, खाली कीबोर्ड आणि माऊस, आणि त्याचं जे काही CPU वगैरे होतं ते सगळं वॉलच्या या साईडला होतं, म्हणजे ते डॅमेज होणार नव्हतं. आणि बाजूला झोपडपट्टी होती. सो त्यांनी ऑब्झर्व केलं की हे काय आहे, काय करतायत मुलं. यू कांट बिलीव्ह, 1 महिन्याच्या आत मुलं कम्प्युटर वापरायला शिकली. हो. सो त्यांचं टेड टॉक झालेलं आहे. टेडनी त्यांना 6 crore रुपीज दिले बापरे. की तुम्ही हे जगभरात अशा प्रकारे मुलांना एक्सपेरिमेंट करा. शिकू द्यात. ओके. सो म्हणून मी सांगतो आहे की आपले महाराष्ट्राचे पूर्वीचे शिक्षण आयुक्त होते, त्यांचं एक खूप क्लासिकल वाक्य आहे. ते म्हणाले होते की सीखने के लिए पैसा नहीं लगता, सीखने के लिए माइंडसेट लगता है. खरं आहे. बरोबर. सो कुठल्याही शाळेत घाला, असं अजिबात मानू नका की जास्त फी म्हणजे चांगलं शिक्षण, मोठी बिल्डिंग म्हणजे चांगलं शिक्षण, AC रूम्समध्ये चांगलं शिक्षण, असं बिलकुल नाही आहे. चांगलं शिक्षण म्हणजे तो मुलगा हाताने, आणि तुमचं लक्ष पण जे असलं करतो. पाहिजे, पेरेंट्सचं लक्ष असलं पाहिजे, सर्वात Yes. इम्पॉर्टंट आहे. राईट. मला एकदा मी टीचरला मला विचारलेलं कुठली शाळा चांगली आहे. ते म्हणाले ज्या शाळेमध्ये मुलं क्लासला जात नाही आहेत ती शाळा चांगली आहे. करेक्ट. सो एवढं सिम्पल आहे ते की क्लासला जात नाही आहेत ना मुलं कुठली, पण ती शाळा चांगली आहे. तर मला सांग, डेटा ड्रिव्हन वर्ल्डमध्ये आता हे रेकॉर्ड्स आणि हे सगळं किती इम्पॉर्टंट आहे. अनफॉर्च्युनेटली खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते टँजिबल होऊन जातं. हा. राईट. अक्षरनंदनमध्ये आम्हाला ना एक खूप आमचा असा हायेस्ट पॉईंट असायचा त्या अकॅडमिक इयरचा, की जेव्हा आम्हाला आमचं रिपोर्ट कार्ड मिळायचं, कारण आमचं रिपोर्ट कार्ड खूप वेगळं होतं. खूप डिटेल्ड नोट्स असायच्या, प्रत्येक शिक्षिका त्याच्यामध्ये लिहून काढायच्या की ती प्रोसेस, ते मूल कसं शिकत गेलं. आज त्यांनी म्हणजे हे लेबल नकोय करायला म्हणून त्या मुलाचं 6 महिन्यापूर्वीचं आणि आत्ता तो किंवा ती कुठे आहे, सो दॅट ती जर्नी फक्त स्वतःशी कम्पेअर होते. राईट. ती इतरांशी नाही कम्पेअर होते, हे समजून घेणं गरजेचं होतं. पण हे स्केलवरती नाही घडू शकत. बरोबर. राईट. म्हणजे कारण तिथे प्रत्येक शिक्षिका तेवढा वेळ घेते आहे, कदाचित तास 2 तास घालवत असतील. आय थिंक ह्याच्यामध्ये खूप काम करणं गरजेचं आहे. जर का आपण वेगळ्या पद्धतीने न्यू म्हणजे एज्युकेशन पॉलिसीकडे बघत असू, व्यवस्थेकडे बघत असू, तर मेजरमेंट कसं करायचं, मुलांच्या लर्निंग आउटकम्सचं मेजरमेंट कसं करायचं, हा एक खूप मोठा रिसर्चचा भाग आहे आणि जो घेणं गरजेचं आहे. कारण आत्ता काय सगळं खूप टँजिबल गोष्टींमध्येच बघितलं जातं. बरोबर. की इवन असेसमेंटमध्ये मूल कुठे आहे हे समजून घेण्यासाठी 10 जर का आपण त्याला प्रश्न दिले तर 10मध्ये त्याला 5 जमले का, 8 जमले का, 1च जमला का, 10 जमले. परत आपण टँजिबल ह्याच्यात आलो, पण ते त्याला कसे जमले इथे आपण अजूनही गेलोच नाही. बरोबर. राईट. सो आय डोंट हॅव एन आन्सर टू दिस राईट नाव, पण ह्याच्यामध्ये टँजिबलच्या पलीकडे जाऊन आपल्याला हा डेटा म्हणजे काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी माझ्याकडे एक पॉईंट आहे, असेसमेंट कसं करायचं. मी माझ्या शाळेत जे होतं ते मी सांगते. वर्ल्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे जे होतं ते, जसं मी सांगितलं, आमची मुलं स्वतःची टेक्स्टबुक स्वतः बनवतात. दॅट इज देअर वे ऑफ असेसमेंट. टीचर जेव्हा वर्षाच्या एंडला सोडा, दर एक टॉपिक जेव्हा ती संपवतीये, समजा गणिताचा फ्रॅक्शन शिकवले, तर त्या मुलाला फुल फ्रीडम आहे टू एक्सप्रेस जे त्याला समजलं इन द फॉर्म ऑफ ड्रॉइंग किंवा रायटिंग किंवा कसंही. तर ते किती त्याला समजलंय ते टीचरला ते तिथून असेसमेंट करता येतं. जर ही पद्धत सगळ्या शाळेमध्ये सुरू झाली तर ते खूप बरं नाही का होणार. का तुम्ही त्याला किती आफ्टर ऑल एज्युकेशनचा अर्थ काय, मुलांना काय समजलंय, किती त्याच्या आत गेलंय. जर हे आपण असं असेस केलं रादर दॅन टेकिंग एक्झामच्या दिवशी जर मला बरंच नाही, मी एक्झाममध्ये काहीच लिहून नाही आले, किती हुशार असली तरी त्या दिवशी जर मला 0 मिळाला, इम्पॉर्टन्स ओनली ऑफ दॅट डे, ह्यापेक्षा इम्पॉर्टन्स ऑफ द थ्रू आउट द इयर व्हॉट ही इज लर्न्ड जर त्याला दिलं तर हे असेसमेंट खूप चांगलं होईल आणि खरं होईल. ॲक्च्युली मला याच्यावर एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडायचा होता. हां, बोला. आपण माहिती की स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, झुकेरबर्ग ही त्या मानाने मोठी लोकं झाली. तर मी सांगत होतो की मी नगरला माझ्या एका प्रोग्रामला जात होतो. त्यांनी मला एक कॅब बुक करून दिली होती
आणि जाताना ते एकदम शांत होते ड्रायव्हर, आमचं काहीच बोलणं झालं नाही. नंतर माझा इथं प्रोग्राम झाला तर तो त्यांनी इथं मागं बसून ऐकला. अच्छा. आणि जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा ते म्हणाले की तुमचा प्रोग्राम मी मागं बसून ऐकला आणि तुम्ही सगळं जे सांगत होता ना ते मला खूप रिलेट झालं. अच्छा. ड्रायव्हर. हां. तर ते म्हणाले की मी ग्रामीण भागातून आलेलो आहे, मी कॅब चालवतो आणि पुण्यामध्ये एका छोट्या रूममध्ये राहून माझा संसार चालवतो. माझ्या मुलाला सगळेजणं करतात म्हणून इंजिनिअरिंग करायचं होतं. मी गावाकडची जमीन विकली, त्याची इंजिनिअरिंगची फी भरली, त्याला मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं, आम्ही सगळे इथं येऊन राहायला लावलो. पहिल्या वर्षात तो 2 वेळा फेल झाला. आता तिसऱ्या वेळेस काय करायचं हा मोठा प्रश्न आमच्यापुढे उभा होता. तर आमच्या मुलाने येऊन सांगितलं की मला हे काही जमत नाही आहे, मी जरी मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं असलं तरी माझा इंटरेस्ट कम्प्युटर्समध्ये आहे आणि माझा एक मित्र आहे त्याच्याकडे मी जाऊन काम करतो आहे आणि मी तिथंच कंटिन्यू करतो म्हणून. म्हटलं की आमच्यापुढं मोठा प्रश्न होता गावाकडे जाऊन काय सांगायचं. सगळ्यांना तर जाऊन सांगितलं होतं की आता इंजिनियर होणार आहे, मेकॅनिकल इंजिनियर होईल, आमचे दिवस पालटतील आणि पुढे कुठंतरी जाऊ. पण म्हणले की मी त्यावेळेस मन घट्ट केलं, बायकोला समजून सांगितलं की ड्रॉपआउट होऊ देत. अच्छा. आपण फी भरू शकणार नाही, बरोबर. पैसे आणायचे कुठून, बरोबर. त्याला जे करायचं ते करू देत. म्हणजे की 3 वर्ष त्या मुलांनी कम्प्युटरमध्ये काम केलं. तिसऱ्या वर्षी त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. हो वाव. बाणेरमध्ये त्याची कंपनी आहे आणि म्हणे की आज त्याच्याकडं 25 इंजिनियर्स काम करतात. तर ते म्हणाले की तुम्ही हे जे मला यातली थेअरी काहीच माहीत नाही आहे, पण तुम्ही हे सांगितल्यावर मला कळलं की अरे शिक्षण ही फार वेगळी गोष्ट आहे. बरोबर. तुम्ही मुलांना एक्सपिरियन्स करायची संधी द्या, मुलं त्यांचं विश्व उभं करतील. बरोबर. म्हणून मला पालकांना सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हातबल होऊ नका. बरोबर. IBMचा फाउंडर वॉटसन जसं म्हणतो, सक्सेस इज ॲट द फार एंड ऑफ द फेल्युअर. सो तुम्ही फेल झालात ना तर त्याच्या कुठेतरी टोकाला सक्सेस तुमची वाट बघते, तुम्ही चालायचं थांबू नका. दॅट्स इट. नाईस. असं आहे. सो आपलं फायनल आपण आलेलो आहोत याच्यावरती की सक्सेस आणि फेल्युअर हे मुलाला जर समजायला लागलं आणि त्या शिक्षणाचा फायदा होत असेल त्या गोष्टीला तर ते शिक्षण आहे आणि सर्वायवल हा मेन मुद्दा आहे त्यातला. सो तुम्हाला कोणाला याच्यामध्ये लास्ट थॉट्स काही आहेत बोलायचे, कोणाकडे असं असतील तर प्लीज बोलू शकता. कुठला एक पॉईंट जर तुम्हाला कुठला मांडायचा असेल. एक सांगते. हां. 1993 मध्ये 21व्या शतकातलं शिक्षण कसं असावं म्हणून युनिसेफने सर्वे करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये जेक्स डेलॉस म्हणून सगळ्या वेगवेगळ्या देशांमधल्या 15 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी हा सर्वे करायला सांगितलं आणि शिक्षण काय असलं पाहिजे. तर त्याचं नाव दिलं हे होतं लर्निंग द ट्रेजर विदिन. आपलं भारतीय तत्त्वज्ञान कशावर आहे? अंतर्विकास शिक्षण म्हणजे. लर्निंग द ट्रेजर विदिनमध्ये अंतर्विकास म्हणजे शिक्षण आणि दुसरं आहे निरंतर शिक्षण. काय सांगतं? टू डू करा, टू नो, टू अंडरस्टँड अँड टू लिव्ह. आम्ही एकत्र राहणं म्हणजे मी तेच म्हणते की शिक्षणात आम्हाला शेवटी काय कुठपर्यंत पोचायचं आहे आणि काय अचीव करायचं आहे. नेल्सन मंडेलांनी जो शब्द वापरला उबंटू, तू आहेस म्हणून मी आहे, कुठे पळायचं आहे. पण त्याच्यावरची एक फक्त शक्य असेल तर एक कविता. ऑफकोर्स. नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू. क्षणभरी विसावेल वाटसरू सावलीत, कसे रुजावे बियाणे माळरानी दगडात, असे रुजावे बियाणे माळरानी दगडात. शेवटी हेच सांगितले आपल्याला की माणसानी माणसासाठी जगायचं आहे. सस्टेनेबल लिव्हिंग जे आहे तेच आपल्याला शिक्षणामधनं साध्य करायचं आहे. कुठली स्पर्धा, कुठलं काय, खरं आहे ते. आणि हाच ते अल्टिमेट उद्देश आहे आपल्या ह्या शिक्षणाचं. म्हणजे माणसाने माणसाला माणसासारखं बघावं हाच शिक्षणाचा जो मेन उद्देश असेल. आणि धर्म मानवता. हो. कुठल्या धर्मासाठी भांडतोय, काय मिळतोय, कुठल्या सीमा, कुठलं काय. खरंय. सक्सेसचं मापदंड जे आहे हां. ते चेंज करून नॉट जस्ट फिगर इन 6 फिगर सॅलरी असं नसून इज माय चाइल्ड हॅपी ॲट द एंड ऑफ द डे, ते जर पेरेंट्सनी थिंक करायला प्रयत्न केला तर आय एम शुअर ते बरेच चांगले डिसिजन्स घेऊ शकतील त्यांच्या मुलांसाठी.
हाच तुम्ही मुद्दा पहिल्या पॉडकास्टमध्ये याच्या अगोदरच्या की दुसऱ्याचं मूल नाही ना ॲडॉप्ट केलेलं, ह्या ॲडॉप्ट केलेलं मूल का ते ही माझंच आहे. तुम्ही मांडलेली संकल्पना की आपण पालकांचा गट करून सामाजिक पालकत्व ही संकल्पना हे वेगळं काय आहे. आणि जर या पद्धतीने आपण केलो, आम्ही अल्टरनेटिव्ह एज्युकेशन हा एक मुद्दा बघतोय, कारण का सगळेजण त्या सिस्टीममध्ये राहत नाही म्हणून. पण तरी पण सिस्टीम एका ॲव्हरेजची आहे ना, त्यांच्यासाठी सिस्टीम हवी. मग आम्ही हे मार्ग पडताळतो, त्याच वेळेला ही सिस्टीम कशी, आणि ती गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे. आणि आम्हाला या सरकारच्या ह्या सिस्टीममधनंच आम्हाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून ही सिस्टीम राहिली पाहिजे. हे अल्टरनेट आम्ही पर्यायी शिक्षणाचे मार्ग आम्ही शोधता शोधता आपल्याला सगळ्यांना हेही काम करायला लागेल की ही जी सिस्टीम आहे सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि इकडनंच आम्हाला उत्कृष्ट शिक्षण मिळालं पाहिजे. आणि लीलाताई पाटील जसं म्हणाल्या होत्या की तुमचं मूल ही शिक्षण संस्था आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्यावर सोपवण्याची जबाबदारी नाही, आणि म्हणून पालक म्हणून आम्ही सुद्धा आपल्या मुलांची ही जबाबदारी उचलली पाहिजे. चांगलं शिक्षण म्हणजे काय, मूल कसं शिकतं हे जाणून घेण्याची पालक म्हणून आमची जबाबदारी आहे. अगदी अगदी. हां, हे जर सगळं साध्य झालं, आम्ही सिस्टीमच्या बाहेर नाही, आम्ही जेव्हा हे सगळे विषय तुमच्या हाताळते तेव्हा अशा टीका होऊ शकतात की हे काय फॅड, हे काय फॅड, हे कुठे चाललात तुम्ही, संस्कृती सोड. नाही, सिस्टीम ज्या वेळा ताठर होते, कट्टर होते, माणूस गुदमरतो, तेव्हा तो पर्याय शोधतो. आणि त्यामुळे सिस्टीमची पण जबाबदारी राहते की तिने लवचिक कसं व्हावं, खुलं कसं हवं, त्याचे मार्ग काय, आणि हा सगळा आपण सगळ्यांनी मिळून करण्याचा विचार आहे. अगदी अगदी. सर, तुमचे काही लास्ट थॉट्स? याच्यामध्ये कसं आहे की अगदी प्रॅक्टिकली विचार केला एक पालक म्हणून आम्ही सगळं हे कधी करू शकलो शेवटी, की एक फॅक्ट आहे की जे आपण स्वीकारू किंवा न स्वीकारू ती तिथं राहणारच आहे, की आपण मुलांकडे कुठंतरी एक आपली रिटायरमेंटची एक ॲसेट म्हणून बघतो की बाबा 60व्या वर्षानंतर तुझ्या घरात येऊन राहीन आणि तू आम्हाला सांभाळशील, म्हणून आपला सगळा प्रयत्न असतो की हे चांगलं उभं राहिलं पाहिजे. बरोबर. तर ते कुठेतरी डिटॅच करायचा जर आपण प्रयत्न केला की त्याला त्याचं स्वतःचं आयुष्य आहे, बरोबर, ते त्याचं तो उभं करणार आहे, आणि त्याचं आयुष्य आणि आपलं आयुष्य हे कुठंतरी एका पातळीवर आपल्याला डिटॅच करावं लागणार आहे. बरोबर. हे समजलं ना तर हे आपण आधीची सगळी जी चर्चा केली ती आपल्याला समजायला सोपी जाईल. अगदी अगदी. सुपर. मला 2 मुद्दे सांगायचे आहेत. हां. एक म्हणजे की ह्या सगळ्या प्रवासातनं मला माझी जर्नी काय आहे आणि ती कशी घडत गेली हे, किंवा ती कुठे जाणार आहे, हे खूप रिफ्लेक्शन जे म्हणतो ना आपण सतत घडलं पाहिजे. आय थिंक या विविध शाळांमधनं जाऊन आणि विविध लोकांशी त्या निमित्ताने जे बोलणं झालं ती मला संधी मिळाली. बरोबर. आणि जे आपण असेसमेंटचं म्हणत होतो ना त्याच्यातनं नकळतपणे स्वतःशी स्वतःला सतत कम्पेअर करत राहणं, अर्थात तरीसुद्धा येतातच असे प्रसंग जेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्याबरोबर कम्पेअर करतो, पण तरीसुद्धा त्याच्यातून परत स्वतःपाशी कसं येता येऊ शकतं. आय थिंक हे मला ह्या विविध शाळांमधल्या अनुभवातनं नक्की शिकायला मिळालं. आणि आय थिंक अनुभवांना हो म्हणत राहिला पाहिजे. सुपर. कुठलाही असू दे तो, मग तो अल्टरनेट स्कूलिंगचा असू दे, अनस्कूलिंगचा असू दे, कन्व्हेन्शनल शाळांचा असू दे, आय थिंक अनुभवाला हो म्हणत राहता आलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की कारण मी हे स्वतः अनुभवलं आहे की या वेगळ्या पद्धतीतून गेल्यामुळे ना मी बऱ्याचदा मी खूप वेगळी आहे हा सुद्धा विचार बऱ्याचदा केलेला आहे. ओके. जसं तू मगाशी त्यांना म्हणालास ना की असं नाही घडत का तुमच्या मुलीबरोबर की तू शाळेतली सिस्टीम तुझी वेगळी आहे पण तुला घरात वेगळं वातावरण मिळतं. आय थिंक कुठेतरी मला आईनी, माझ्या आजूबाजूच्या शिक्षकांनी तो अवेअरनेस आणून दिला की ती सुद्धा मी आहे, कन्व्हेन्शनल शाळेमधली सुद्धा मी आहे, एक्सपेरिमेंटल शाळेमधली सुद्धा मी आहे, आणि मी घरातली वेगळी ती सुद्धा मी आहे. ह्या समाजातला आपण घटक आहोत. आणि आय थिंक हे वेगवेगळे रोल्स आपण प्ले करतो पण हे सगळे म्हणजे सुद्धा आपण आहोत. सुपर. सो थँक्यू सो मच. तुम्ही चौघांनी खूप छान आपापली मतं मांडली आणि लोकांपर्यंत ती क्लिअर पोचली असतील अशी मी अपेक्षा करतो त्या गोष्टींची. आणि तुम्हाला हा आमचा अनुभव आवडला असेल तर प्लीज
आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं. आम्ही नक्की वाचू त्याच्यावरती. आणि सरांनी जे जे तुम्हाला साईटची नावं सांगितली ते पण आम्ही आमच्या इन्फोमध्ये लिहून देऊ की जर कोणाला ते रेफर करायचे असेल तर ते करू शकतात नक्की त्याच्यावरनं. आणि असंच आम्हाला भाडीपाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर तो मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, कारण हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आणि हे जे नवीन आपण म्हणतो शिक्षण पद्धतीबद्दल हे लोकांना कळलं पाहिजे, कारण ह्याच्यातनंच पुढे जाऊन समाज घडणार आहे. सो असंच आम्हाला प्रेम करत राहा. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. तुम्हाला मी सगळ्यांना थँक्यू सो मच. आम्हाला तुम्हाला व्यक्त करायला संधी दिली त्याबद्दल भाडीपाचे खूप 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 धन्यवाद.